आता असं वाटायला नको की बाबा उशिरा आला आणि आपलं सगळ्यांना प्रबोधन करून आपला चालला. मला माहिती आहे आपल्या मुलांचं कौतुक बघण्याकरता आपण उत्सुक आहात. आपली उत्सुकता शिगेला पोचलेली आहे. परंतु आमच्या दयाल सरांचं प्रेम, सर कसं करा 5 मिनिटाकरता येऊन जा, त्याच्यामुळे या ठिकाणी येण्याची संधी मिळाली. मी आपलं सर्वांचं आभार व्यक्त करत असताना आज मॉन्टेसरी ग्रीन व्हॅली या शाळेच्या माध्यमातून ॲन्युअल फंक्शन अनंत उत्सव 11 अतिशय मौज मस्ती मजा गमती जमती आईवडिलांसोबत पालकांसोबत या ठिकाणी आज आनंद घेण्याचा हा अनंत उत्सव. या निमित्ताने मंचावर उपस्थित आहेत माझे मित्र नागेश कुटारे, जे उपसरपंच आहेत आणि अतिशय सामाजिक कार्यामध्ये ज्यांचं आदराने या ठिकाणी नाव घेतलं जातं. तसेच या ठिकाणी उपस्थित आहेत माननीय प्रवीण सिंगजी आहेत, त्याचप्रमाणे हर्षवर्धनजी आहेत. हर्षवर्धन म्हटलं की आम्हाला ते 5 वर्षापूर्वीचं नाव आठवतं, पण आता ते नागेश तर काळाच्या पडद्यावर व्हायची वेळ आलेली. राजकारण नाही बरं इथं. या ठिकाणी उपस्थित आहेत शाळेचे सर्व दयाल सर, आमच्या उर्मिला ताई, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व शिक्षक वृंद आहेत, पालक वर्ग आहेत, विद्यार्थी मित्रांनो. सर्वप्रथम आनंद उत्सव 11च्या माध्यमातून मी मनपूर्वक अभिनंदन करतो ग्रीन व्हॅली मॉन्टेसरी स्कूलच्या सर्व संचालकांचं, मुख्याध्यापकांचं, सर्व शिक्षक वृंदांचं आणि विद्यार्थ्यांचं. ज्या ॲन्युअल फंक्शनची वर्षभर मुलं वाट बघत असतात, खऱ्या अर्थाने त्या मुलांच्या कलागुणांना एक प्लॅटफॉर्म, एक ऑपॉर्च्युनिटी, खऱ्या अर्थाने त्यांचा या ठिकाणी सुप्त गुणांना ज्या ठिकाणी वाव मिळतो, ती संधी या ठिकाणी आज मुलांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या सर्वांना या ठिकाणी बघायला सुद्धा मिळत आहे. खऱ्या अर्थाने शिक्षणाबरोबर सर्वांगीण विकास, राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रीय अखंडता सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. नुकतंच या ठिकाणी आपण एक सामूहिक गायन बघितलं, ज्याच्यामध्ये भगवान श्रीरामाचा या ठिकाणी नावाचा जयघोष झाला. वेगवेगळ्या पोशाखामध्ये, वेगवेगळ्या धर्माच्या पोशाखामध्ये ती मुलं या ठिकाणी पोशाख घालून पेहराव करून उभी होती. खऱ्या अर्थाने आम्हाला या ठिकाणी अभिमान वाटला आपल्या भारत देशाचा. अनेकता में एकता, ये मेरे देश की एकता, विशेषता ते या ठिकाणी बघायला मिळाली. मुलांना याच वयामध्ये अशा प्रकारचे संस्कार या शाळेच्या माध्यमातून दिले जातात. खऱ्या अर्थाने दयाल सर, तुमचं या ठिकाणी अभिनंदन करायला पाहिजे. आज बघतो आपण शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती झालेली आहे. आज मुलांमध्ये टॅलेंट इतका वाढलेला आहे. एक काळ होता, मी सुद्धा महानगरपालिकेच्या शाळेमध्ये नागेश या ठिकाणी शिकलो होतो. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने जेव्हा महापौर होण्याची संधी मिळाली, दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रवाल्याने विचारलं तुम्ही कोणत्या शाळेत शिकला, आणि माझी खरं बोलण्याची सवय, मी म्हटलं महानगरपालिकेच्या मोतीकारंजा शाळेमध्ये मी शिक्षण घेतलं. दुसऱ्या दिवशी त्यांनी लगेच छापून आणलं की महानगरपालिकेचा विद्यार्थी या ऐतिहासिक शहराचा महापौर झाला. वाचून मला एकदम आनंद झाला की नाही आपल्या बाबतीत चांगलं लिहिलं. पण चमत्कार काय झाला, दुसऱ्या दिवशी आमच्या महानगरपालिकेच्या शाळांमध्ये पालक मुलांना घेऊन यायला लागले, रांग लावून ॲडमिशन घ्यायला लागले. का तर म्हणे इथं शिकलेला मुलगा महापौर होतो म्हणून. म्हणजे यात विनोदाचा भाग नाही. सांगायचं तात्पर्य शिक्षण ज्या परिस्थितीमध्ये आज विद्यार्थी घेतात, खऱ्या अर्थाने शिक्षणाचा खर्च जर आपण बघितला
तर परवडण्यासारखं नाही आहे. तेव्हा आमची सुद्धा तीच परिस्थिती होती, माझ्या आईवडिलांची सुद्धा तीच परिस्थिती होती. म्हणून महानगरपालिकेच्या शाळेमध्ये या ठिकाणी शिक्षण घेतलं, परंतु एक जिद्द आणि चिकाटी होती, म्हणून मी MBA पर्यंत पोहोचलो. या मराठवाडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये MBAचं मी शिक्षण घेतलं. त्यातली दुसरी गंमत अशी की MBA झाल्यानंतर जावई आपला चांगल्या मोठ्या कंपनीत जनरल मॅनेजर किंवा एखाद्या चांगल्या पोस्टवर लागेल, या उद्देशाने मला सुद्धा आमच्या सासऱ्याने तेव्हा मुलगी दिली आणि अट एक टाकली होती की तुम्ही राजकारणात पडू नका. दुर्दैवाने सुदैवाने पहिले त्यांच्याच मुलीला महापौर होण्याची संधी मिळाली म्हणून मी वाचलो. म्हणजे शिक्षणाचं महत्त्व राजकारणात सुद्धा शिक्षणाला अतिशय महत्त्व आहे. आज आपण बघतो की शिक्षण क्षेत्रामध्ये मुलींचं प्रमाण सावित्रीबाई फुलेंच्या माध्यमातून, महात्मा फुलेंच्या माध्यमातून या ठिकाणी मुलींना सुद्धा शिक्षण देण्याची जी शिक्षणाची दारं उघडी केली गेली. आज शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती झालेली आहे, परिवर्तनाची लाट आहे. आज घराघरामध्ये शिक्षण पोहोचलेलं आहे. शिकाल तर टिकाल, वाचाल तर वाचाल. निश्चितपणे आपण बघतोय त्या शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती झालेली असताना मी सांगत होतो, शिक्षण क्षेत्रामध्ये व्यापारीकरण सुद्धा झालेलं आहे. परंतु मॉन्टेसरी ग्रीन व्हॅली शाळेच्या बाबतीमध्ये मी नागेशकडनं माहिती घेतली. अतिशय सामाजिक बांधिलकीतनं या शाळेमध्ये शिक्षण दिलं जातं आणि परवडणाऱ्या या ठिकाणी शुल्कामध्ये शिक्षण दिलं जातं. म्हणून या ठिकाणी आमच्या दयाल सरांनी त्यांच्या टीमचं अभिनंदन करायला पाहिजे. फार काही वेळ घेणार नाही. मी म्हटलं तसंच हा बाबा उशिरा आला आणि वेळ घेऊ लागला, तसंही व्हायला नको. परंतु काही गोष्टी ज्या असतात ते सांगणं सुद्धा गरजेचं असतं. आज आपल्या भारतामध्ये इतक्या शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती झाली. अमेरिकन सारख्या एक मोठ्या देशामध्ये सुद्धा आपल्या भारतीयांच्या हातात तिथल्या सगळ्या ज्या आहेत मोठमोठ्या उद्योगांच्या प्रमुख पदावर आपले भारतातले या ठिकाणी नागरिक, आपले भारतातले विद्यार्थी आहेत. आज अमेरिकेसारखा प्रगत देश, परंतु त्या ठिकाणी भारतीयांचं वर्चस्व आहे, याचा सुद्धा आपल्या सर्वांना अभिमान वाटायला पाहिजे. नव्हे, आपल्याला सर्वांना अभिमान आहे. पुन्हा एकदा आमच्या सर्व विद्यार्थ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देत असताना एवढंच सांगेल, आई वडिलांना विसरू नका, गुरुजनांना विसरू नका. ज्या गुरुजनांनी आपल्याला या ठिकाणी शिकून मोठं केलं. एक छोटासा इथंच मी आंबा अप्सराच्या तिथून एकदा सकाळी सकाळी मला फिरण्याची सवय, लाल दिव्याच्या गाडीत जात होतो. आमचे शाळेतले मराठा हायस्कूलचे शेंगुळ सर जात होते, पायी जात होते. त्यांच्या गळ्यामध्ये ती शबनम शिक्षकी पेहराव. मी आपल्या गाडीतनं उतरलो, त्यांना वाकून नमस्कार केला. सर म्हटलं, कोण गोडेले, तू का? म्हटलं, सर तुमचा विद्यार्थी. म्हणजे मी माझ्या आयुष्यात काही नाही, हेच कमावलं. माझा महापौर विद्यार्थी रस्त्यात गुरुजनांचे पाय पडतो, याच्यापेक्षा जास्त माझी दुसरी मोठी कोणती कमाई नाही. हा गुरुजनांचा आदर करायला पाहिजे, आई वडिलांचा आदर करायला पाहिजे. तरच मला वाटतं ते मातोश्री वृद्धाश्रम आमच्या पैठण रोडचं बंद होईल. मातोश्री वृद्धाश्रम सारखं जर बंद करायचं असेल तर आई वडिलांचा आदर करायला शिका, आई वडिलांना विसरू नका. एवढंच आजच्या प्रसंगाच्या निमित्ताने सांगतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो, आपला आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.